एका मुलाला एक अशी उशी मिळाली ज्यावर झोपलं की तो दुसऱ्यांच्या स्वप्नात जाऊ शकत होता. एका छोट्या गावात अर्णव नावाचा 10 वर्षांचा मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता, पण नेहमी इतरांची तुलना करायचा. तो म्हणायचा, माझ्याकडे काहीच नाही, बाकी सगळ्यांकडे सगळं आहे. एक दिवस त्याच्या आजोबांनी त्याला एक जुनी उशी दिली. ते म्हणाले, ही उशी खास आहे, पण काळजीपूर्वक वापर. त्या रात्री अर्णव त्या उशीवर झोपला आणि अचानक तो आपल्या मित्राच्या स्वप्नात पोहोचला. त्याचा मित्र मोठ्या घरात राहत होता. खूप खेळणी होती. अर्णवला वाटलं, वाह, याचं आयुष्य किती छान आहे. दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या मित्राच्या स्वप्नात गेला. तो मित्र खूप पैसेवाल्या कुटुंबात होता, पण घरात रोज भांडणं होत होती. अर्णव थोडा विचारात पडला. तिसऱ्या दिवशी तो एका मुलाच्या स्वप्नात गेला. तो मुलगा गरीब होता, पण त्याच्या आईवडिलांसोबत तो खूप आनंदी होता. ते सगळे एकत्र बसून हसत होते. अर्णवला अचानक जाणवलं, मी फक्त बाहेरचं पाहतोय, पण खरं सुख वेगळंच आहे. एक दिवस अर्णवने विचार केला, मी माझ्या आईवडिलांच्या स्वप्नात जाऊन पाहतो. तो झोपला आणि आईच्या स्वप्नात गेला. आईच्या स्वप्नात तो पाहतो, ती त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. ती म्हणत होती, माझा मुलगा नेहमी आनंदी राहो. अर्णव रडू लागला. त्याला समजलं, त्याच्याकडे जे आहे तेच सर्वात मोठं आहे. तो उठला आणि आईला मिठी मारली. त्या दिवसनंतर अर्णवने कधीच तुलना केली नाही. तो स्वतःच्या आयुष्यात आनंद शोधू लागला आणि ती उशी हळूहळू गायब झाली. दुसऱ्यांचं आयुष्य पाहून नाही, आपल्या आयुष्यातलं सुख ओळखून जगायला शिका.